नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या सर्वांच्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजचं आपलं हे जे काही स्पेशल असं सेशन आहे तर ते विद्यार्थ्यांच्या खास अशा आग्रह असतो। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे सध्या जे काही ITI इन्स्ट्रक्टर पदासाठीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणींना देखील सामोरं जावं लागतं। कधी-कधी विद्यार्थ्यांच्या शंका ज्या काही येतात तर त्या खरोखर जेन्युइन असतात, कधी-कधी त्या वेबसाईटचा देखील प्रॉब्लेम आहे आणि मग अशा वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली त्या शंकांचं निरसन करण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या शंका एकत्र करून आपण याबद्दल एक मार्गदर्शन करणारा व्हिडिओज बनवायचा। याचा फायदाही इतर ज्या विद्यार्थ्यांना त्याच प्रकारच्या शंका येतात तर साहजिकच त्यांनी देखील या शंकांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतात। तर मित्रांनो, सध्या ITI इन्स्ट्रक्टर पदासाठी जी काही एक मोठी अशी भरती आहे तर सगळेच जण इच्छुक आहेत। डिग्री लेवलचे, त्यानंतर ज्यांचं त्या ठिकाणी डिप्लोमा झालेला आहे आणि ITI किंवा CITS झालेला आहे तर ते देखील विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत। मग आता याबद्दलच्या ज्या काही कॉमन शंका येतात, डाऊट्स आहेत तर ते आपण इथं कलेक्ट केलेले आहेत। ह्याच्यापेक्षाही तुमचे जर काही वेगळे असे डाऊट्स असतील तर तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवर आल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमची ती शंका विचारू शकता। आम्ही त्याच्या खाली त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आता इथं महत्त्वाच्या ज्या काही शंका येतात तर त्यामध्ये पहिली शंका आहे, डोमासाइल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का? तर यस मित्रांनो, डोमासाइल सर्टिफिकेट लागणारच। नॅशनॅलिटी इंडियन हवी आणि डोमासाइल सर्टिफिकेट जे काही आहे तर हे तुमच्याकडे असायलाच हवं। त्यामुळं ह्याचं जे काही उत्तर आहे तर हे यस येईल। ठीक आहे। ह्याच्यानंतर जी काही शंका क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांची ती म्हणजे जे काही स्पोर्ट्स कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी असं म्हणतात की स्टेट लेवलचं त्यांच्याकडे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आहे, हे चालेल का? तर नाही मित्रांनो, तुम्हाला स्पोर्ट्स कोट्यामधून जर रिझर्वेशन पाहिजे असेल तर तुम्ही स्टेट लेवलला त्या ठिकाणी टॉप 3 रँकमध्ये पाहिजेच, म्हणजे फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड तरी तुमचा रँक असायलाच हवा। फक्त पार्टिसिपेशन सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार नाहीत। त्याच्यानंतर पुढची एक महत्त्वाची शंका आहे, सध्या फॉर्म भरतायत काही जणांच्या डोक्यामध्ये की आपण थोडंसं उशिरा फॉर्म भरूया, कारण NCL साठी किंवा इतर कोणत्या सर्टिफिकेटसाठी त्यांनी त्या ठिकाणी सध्या त्यांचे जे काही आहे तर ते प्रक्रियेमध्ये आहे। मग अशा वेळेस 7 सप्टेंबरपर्यंत ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे। तर मग त्यांचं म्हणणं आहे की मी 5 किंवा 6 किंवा 7 सप्टेंबरला फॉर्म भरला तर मला मनाप्रमाणे सेंटर भेटेल का? तर मित्रांनो, ह्याची काही खात्री देता येणार नाहीये। साहजिकच फॉर्म भरताना तुम्हाला 3 प्रिफरन्स त्यांनी मागतायत आणि मग त्या ठिकाणी साहजिकच जे काही सुरुवातीचे विद्यार्थी येतं, उदाहरणार्थ औरंगाबादसाठी 1000 सीट्स अवेलेबल आहेत आणि औरंगाबादसाठी 5000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत फॉर एक्झाम्पल। तर अशा वेळेस या 5000 पैकी पहिले जे काही 1000 फॉर्म भरणारे येतं तर त्यांना औरंगाबाद मिळणार। उरलेले जे काही 4000 विद्यार्थी येतात तर त्यांना त्यांचा सेकंड प्रिफरन्स किंवा थर्ड प्रिफरन्स जो काही आहे तर त्यानुसार त्या एक्झाम सेंटरला त्यांची ती नियुक्ती होणार किंवा एक्झाम सेंटर त्यांना मिळणार। ठीक आहे। त्यामुळं जेवढं लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरणार तेवढं तुमच्या मनाप्रमाणे एक्झाम सेंटर भेटण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यानंतर पुढची जी काही शंका आहे मित्रांनो, फॉर्म भरताना जर चुकी झाली असेल, सगळ्यात कॉमन शंका, बऱ्याच जणांना यामुळं त्या ठिकाणी ते पॅनिक झालेले येतं। जर समजा फॉर्म भरताना काही चुकी झाली तर फॉर्म पुन्हा भरू शकतो का? आणि जर फॉर्म पुन्हा भरायचा असेल तर पुन्हा फीस भरावी लागेल का? यस मित्रांनो, फॉर्म तुम्ही पुन्हा भरू शकता। फॉर्म पुन्हा भरताना साहजिकच जे काही तुमचे 10चा जो काही आसन क्रमांक आहे, सीट नंबर आहे तर तिथं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण तो पुन्हा एकदा मॅच होणार। अशा वेळेस काय करायचं हेही तुम्हाला मी सांगतो। फी पुन्हा भरावी लागेल का? तर यस, फी मात्र पुन्हा भरावी लागेल, म्हणजे हा थोडासा तुमच्यासाठी आर्थिक भुर्दंड असणार आहे। पण साहजिकच आता एक मात्र मोठी तुम्हाला संधी आहे ती म्हणजे तुम्ही फॉर्म पुन्हा भरू शकता। आता 2 फॉर्म जर असतील तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? यस, तुम्हाला 2 हॉल तिकीट्स येणार। साहजिकच तुम्ही जो नंतर म्हणजे दुरुस्त केलेला फॉर्म आहे त्या हॉल तिकीटवर जाणं किंवा त्या हॉल तिकीटनुसार जे काही तुमचं एक्झाम सेंटर आहे त्या आसन क्रमांकावर परीक्षा देणं अपेक्षित आहे। ठीक आहे। आता इथं सगळ्यात महत्त्वाचं, फॉर्म भरताना
चुकी झालेली असेल, आता चुकी होण्याचं प्रमाण कुठं जास्त आहे? डॉक्युमेंट अपलोड करत असताना ज्या ठिकाणी समजा डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं, ज्या ठिकाणी समजा डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं, त्या ठिकाणी दुसरं सर्टिफिकेट चुकून अपलोड झालेलं आहे किंवा एक्सचेंज झालेलं आहे. अशा वेळेस तुम्ही फॉर्म पुन्हा भरू शकता आणि तिथं कोणतीही त्या ठिकाणी तुम्हाला शंका किंवा टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा एक कॉमन असा प्रश्न आहे, तो म्हणजे CGPA. बऱ्याच जणांचे जे काही मार्क्स असतात तर ते CGPA फॉर्मॅटमध्ये आलेले असतात. अशा वेळेस त्यांचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं? इथं मात्र एकच एक नियम लागू नाही आहे. तुमची जी काही डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झालेला आहे हे फार महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून त्यानं ती डिग्री किंवा डिप्लोमा पास केलेला आहे. आता अशा वेळेस त्याचं पर्सेंटेज काढण्यासाठी साधं सोपा फॉर्म्युला आहे. CGPAला 10 गुणायचं. CGPAला 10 गुणायचं. जे काही आकडा येईल तो त्याचे पर्सेंटेज असतील. याचा अर्थ सगळीकडे हाच फॉर्म्युला आहे का? नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणता फॉर्म्युला या कन्व्हर्जनसाठी वापरला जातो हे पाहावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, नागपूर, अमरावती, ठीक आहे. तर या प्रत्येकासाठी हा नियम वेगळा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढची जी शंका आहे तर एक्सपिरियन्स त्या ठिकाणी बऱ्याचसाठी मागावं लागतं, त्या ठिकाणी मागितलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी CITS किंवा ITI जर तुमचा झालेला असेल किंवा अप्रेंटिसशिप झालेली असेल तर तुम्हाला 4 वर्षांचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, ठीक आहे. किंवा तुमची डिग्री देखील, तुमची डिग्री किंवा डिप्लोमासाठी एक्सपिरियन्स लागत नाही असं जरी म्हटलेलं असेल पण तरी देखील तिथं देखील लागू शकतो. कधी? जर समजा तुमची डिग्री आणि डिप्लोमा तुम्ही फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लासमध्ये जर पास झालेला असाल तरच तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही. पण तुमची डिग्री जर तुम्ही थर्ड क्लासमध्ये जर पास केलेली असेल किंवा डिप्लोमा थर्ड क्लासमध्ये जर पास केलेला असेल तर मग मात्र तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार. मग आता एक्सपिरियन्स लागत आहे असं म्हणताना मग तो प्रायव्हेट सेक्टरमधला चालतो का? यस, या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमधला देखील एक्सपिरियन्स त्या ठिकाणी व्हॅलिड समजला जातोय. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट अपलोड करत असताना प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल डिप्लोमा सर्टिफिकेट चालतं का? तर यस, इथं या ठिकाणी प्रोव्हिजनल जे काही सर्टिफिकेट दिलेलं असतं युनिव्हर्सिटीमार्फत ते चालतं. ते देखील अपलोड केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. इवन हे सर्टिफिकेट जरी नसेल तर तुम्ही फायनल इयरचा जो काही तुमचा मार्क मेमो आहे, मार्कशीट आहे, ती जरी अपलोड केली तरी देखील काही अडचण येणार नाही आहे. आता पुढची सगळ्यात आणखी एक महत्त्वाची शंका, फॉर्ममध्ये जे काही तुम्हाला नाव टाकायचं आहे तिथं सगळ्यात फॉर्म भरताना पहिल्यांदाच त्यांनी विचारलेलं आहे की तुमचं नाव, त्यानंतर मिडल नेम आणि सरनेम. यावेळेस आता बऱ्याच वेळेस काय झालेलं असतं, तुमचा आधार क्रमांक किंवा आधार सर्टिफिकेटवरचं नाव वेगळं असतं किंवा थोडीशी त्या ठिकाणी स्पेलिंग वेगवेगळी असू शकते. अशा वेळेस व्हॅलिड नाव कोणतं समजायचं आणि इथं कोणतं टाकायचं? तर मित्रांनो तुमचं जे काही SSC सर्टिफिकेट 10th SSC सर्टिफिकेटवरचं जे काही नाव आहे तर ते व्हॅलिड समजायचं. आता तुमच्या सर्टिफिकेटवर समजा तुमचं सरनेम आधी, त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम आणि नंतर मिडल नेम असं जरी असलं तरी देखील इथं ज्या पॅटर्नमध्ये तुमचं नाव विचारलेलं आहे तो पॅटर्न फॉलो करायचा. लक्षात आलं? इथं या रजिस्ट्रेशन करताना किंवा सर्टिफिकेट हा फॉर्म भरताना पहिल्यांदा त्यांनी फर्स्ट नेम विचारलेलं आहे, नंतर मिडल नेम विचारलेलं आहे, नंतर सरनेम विचारलेलं आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये भरायचा. फक्त SSC सर्टिफिकेटवरचं जे नाव आहे त्यामधली जी स्पेलिंग आहे ती मात्र इथं सेम येणं अपेक्षित आहे, तिथं गडबड नको. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ही शंका तुमची दूर झालेली आहे. पुढची जी शंका आहे तर कास्टमधील विद्यार्थ्यांनी फॉर्म ओपनमधून भरावा तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येईल का? मित्रांनो साधं सोपं आहे. रिझर्वेशन जे काही असतं तर त्या ठिकाणी ते स्पेशल रिझर्वेशन आहे आणि ओपनच्या ज्या जागा येतात तर त्या सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांना देखील अवेलेबल येतात. फॉर एक्झाम्पल 100 जागा येतात, 100 पैकी समजा 50 जागा या ओपनसाठी येतात आणि उर्वरित 50 ज्या काही आहेत तर त्या कास्टसाठी येतात. आता कास्टमध्ये मग OBC, NT, SC, ST, तर समजा इथं OBC साठी 10 जागा येतात. आता एखाद्या OBC विद्यार्थ्यानं जर फॉर्म ओपनमधून भरला, काय विचार करून की बाबा ओपनला 50 जागा येतात आणि OBCला तर फक्त 10 जागा येतात, मी फॉर्म ओपनमधून भरतो, तर हा निव्वळ मूर्खपणा आहे.
का बरं? कारण तिथं पहिला नियम तो विसरतोय की या ओपनच्या जागा ज्या काही येतात तर तुम्ही फॉर्म कास्टमधून जरी भरला तरी देखील या जागांसाठी तुम्ही इलिजिबल आहात. म्हणजे एखाद्या ओबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी मधून जर फॉर्म भरला तर या पहिल्या 50 जागांसाठी तर तो इलिजिबल आहेच, पण त्याच्या हक्काच्या ज्या 10 जागा येतात त्यासाठी देखील इलिजिबल आहे. म्हणजेच तो एकूण 60 जागांसाठी पात्र आहे. त्यामुळं तुम्ही जर तुम्हाला जर रिझर्वेशन लागू असेल तर नक्कीच तुम्ही त्या कॅटेगरीमधूनच फॉर्म भरणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढची जी काही शंका आहे, मार्क्स ॲव्हरेज टाकायचे की फायनल इयरचे टाकायचे. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला डिग्रीचे मार्क्स टाकायचे, तर अशा वेळेस ते 4ही वर्षांचं तुम्ही ॲव्हरेज काढणार, पर्सेंटेज काढणार की फक्त फायनल इयरचंच पर्सेंटेज काढणार? तर इथं मात्र साधा सोपा नियम आहे मित्रांनो, तुम्ही फायनल इयरचे मार्क्स टाकणं अपेक्षित आहे. फायनल इयरचे जे काही तुमचं पर्सेंटेज येईल तर ते टाकणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न तो म्हणजे मराठा विद्यार्थ्यांना भेडसावणारा की बाबा त्या ठिकाणी आमचं जे काही रिझर्वेशन आहे हक्काचं, मराठा विद्यार्थ्यांचं जे काही रिझर्वेशन SCBC रिझर्वेशन आहे तर ते तर सध्या त्या ठिकाणी फेटाळलं गेलेलं आहे. मग अशा वेळेस फॉर्म ओपनमधून भरायचा की जे EWS रिझर्वेशन सध्या लागू आहे तर त्यामधून भरायचा? तर निश्चितच मित्रांनो, मराठा विद्यार्थी जर EWSचा क्रायटेरिया जर फुलफिल करत असतील, म्हणजेच त्या ठिकाणी जे काही उत्पन्न आहे 8 लाखापेक्षा कमी आणि इतर जे काही अटी येतात त्या जर ते पूर्ण करत असतील तर नक्कीच त्यांनी फॉर्म हा EWS मधून भरणं त्या ठिकाणी सोयीस्कर आहे. सोयीस्कर म्हणजे त्यांनी तो भरणं अपेक्षितच आहे खरं तर, कारण EWS मधून त्यांनी फॉर्म भरतायत त्याचाच अर्थ त्यांनी ओपनच्या जागांसाठीही इलिजिबल आहेत आणि EWSच्या जागांसाठी देखील इलिजिबल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी शंका आहे तर ती ओपनमधील महिलांसाठी. आता ओपनमध्ये एखादी महिला आहे, तिनं फक्त एवढंच टाकलं म्हणून तिला आपोआप रिझर्वेशनचा, फिमेल रिझर्वेशनचा फायदा भेटेल का? तर नाही. त्यासाठी तिनं NCL सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढणं अपेक्षित आहे. ठीक आहे. NCL सर्टिफिकेट भरणं देखील अपेक्षित आहे त्या ठिकाणी, तरच तिनं त्या ठिकाणी महिलांसाठीचं जे काही रिझर्वेशन आहे त्याचा फायदा घेऊ शकेल. जर कोणी तुमच्यापैकी काढलेलं नसेल तर NCL सर्टिफिकेट काढण्याची प्रक्रिया चालू करा, लवकरच ते भेटून देखील जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो NCL सर्टिफिकेटच्या बाबत आणखी काही जणांची त्या ठिकाणी शंका आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर आमचं NCL सर्टिफिकेट आहे पण त्याच्यावर काही उल्लेखच नाही आहे की याची नेमकी व्हॅलिडिटी किती वर्ष आहे. आता तुम्हाला ह्या फॉर्म भरताना त्या ठिकाणी NCL सर्टिफिकेट भरायचं आहे, याचा अर्थ हे तर पाहावं लागेल की बाबा हे सर्टिफिकेट सध्या व्हॅलिड आहे का नाही. मित्रांनो साधा सोपा त्या ठिकाणी ठोकताळा कसा आहे, तर जर समजा तुमच्या सर्टिफिकेटवर डेट नसेल, कधीपर्यंत व्हॅलिड आहे याचा उल्लेख नसेल तर ते सर्टिफिकेट 1 वर्षासाठी व्हॅलिड आहे असं तुम्ही बिनधास्तपणे गृहीत धरू शकता. आणि जर त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं असेल की बाबा हे 3 वर्षापर्यंत व्हॅलिड आहे तर साहजिकच मग ते 3 पर्यंत व्हॅलिड आहे. लक्षात आलं का? आणि जर उल्लेख नसेल तर ते 1 वर्षापर्यंत व्हॅलिड आहे असा तुम्ही अर्थ काढू शकता. म्हणजेच तुमचं सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटी जर संपलेली असेल तर असं त्या ठिकाणी इनव्हॅलिड सर्टिफिकेट अपलोड करू नका. नवीन सर्टिफिकेट काढण्यासाठी ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी प्रक्रिया चालू करणं अपेक्षित आहे. मित्रांनो त्यानंतर पुढची एक महत्त्वाची शंका कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात. बऱ्याच जणांनी जे काही रिझर्वेशनमध्ये कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तर काढलेलं असतं, बऱ्याच जणांकडे कास्ट व्हॅलिडिटी मात्र नसते. आता अशा वेळेस त्या ठिकाणी हे दोन्हीही सर्टिफिकेट आवश्यकच आहेत का फॉर्म भरताना? तर नाही मित्रांनो. या ठिकाणी तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असायलाच हवं जर तुम्हाला कास्टचा रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी देखील काही हरकत नाही, त्या ठिकाणी तुम्ही नंतर देखील ते काढलं तरी देखील चालून जाईल. त्यामुळं या 2 सर्टिफिकेटमध्ये कास्ट सर्टिफिकेट मात्र मस्ट आहे जर तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा, त्या संबंधित रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर. व्हॅलिडिटी मात्र सध्याच कंपल्सरी नाही आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या काही विद्यार्थ्यांच्या कॉमन अशा शंका येतात तर त्या इथं घेतलेल्या येतात. ह्याच्यापेक्षाही तुमच्या वेगळ्या शंका असू शकतात. आता वेगळ्या शंका म्हणजे काय? तर मित्रांनो त्या ठिकाणी नावाविषयी मॅक्झिमम शंका येतात. जे काही फोन येत आहेत त्यावरून मी सांगतो, बऱ्याच जणांची त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक किंवा स्पेलिंगमध्ये व्हेरिएशन आहे. तुम्ही सरळ 10th जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे तर त्यावरचं नाव फॉलो करायचं. इतरत्र जर नावामध्ये व्हेरिएशन असेल काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर
त्यानंतर दुसरी जी काही शंका आहे, तर जे काही 10चा तुमचा आसन क्रमांक सीट नंबर आहे, तर तो टाकताना बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी तो एक्सेप्ट होत नाही. अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस साधं सोपं एखाद्या ह्याच्यामध्ये स्पेस द्यायचा किंवा शेवटी तुम्ही त्या ठिकाणी फुल स्टॉप म्हणजे जो काही डॉट आहे तो जरी घेतला तरी देखील काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे समजा तुमचा त्या ठिकाणी सीट नंबर X32595 असा आहे आणि तो एक्सेप्ट होत नाही आहे. अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस शेवटी तुम्ही फक्त एक डॉट जरी टाकला तरी देखील तो मॅच म्हणजे आधीच्या ह्याच्यासोबत मॅच होणार नाही आहे. लक्षात आलं का? तर एक मायनर असा चेंज तुम्ही करू शकता. ह्याच्यामुळे निश्चितच कोणत्याही प्रकारची अडचण येण्याची शक्यता नाही आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं, शक्यतोवर पुन्हा फॉर्म भरण्याची वेळच येऊ देऊ नका. कळलं का? कारण शेवटी पुन्हा फॉर्म भरायचा म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर मॅच होणार, त्यानंतर ईमेल ID मॅच होणार आणि तुमचा 10चा त्या ठिकाणी जो काही सीट नंबर आहे तो देखील मॅच होणार. ह्या सगळ्या भानगडी होण्यापेक्षा त्या ठिकाणी पहिल्यांदाच तुम्ही फॉर्म भरत असताना जे काही तुम्हाला आवश्यक गोष्टी येतात, म्हणजेच जे काही डॉक्युमेंट्स आहेत 200 KB ते एक पर्टिक्युलर MB मध्ये त्या रेंजमधले तुमचे डॉक्युमेंट्स ऑलरेडी तुमच्याकडे तयार ठेवा. ठीक आहे, ते अपलोड करताना देखील काळजीपूर्वक अपलोड करा. असं होऊन देखील जर काही समजा तुमच्याकडून किंवा टेक्निकल इररमुळं, टेक्निकल गडबडीमुळं जर काही मिस्टेक झालीच तरी देखील पॅनिक होऊ नका. अभ्यासावर फोकस करा. मित्रांनो, एक्झाम स्टडी मार्फत आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त लेक्चर्स हे यूट्यूबवर देखील अवेलेबल करत आहोत. साधारणतः मॉर्निंगला 11 वाजता आणि इव्हिनिंगला 7 वाजता आपण डेली यूट्यूबवर 2 तास, मिनिमम 2 तास येत आहोत. यासोबतच त्या ठिकाणी पूर्ण जो काही कोर्स आहे तर तो आपण आपल्या एक्झाम स्टडीच्या ॲपमध्ये देखील अवेलेबल करून दिलेला आहे. एक कोर्स जो फक्त 999 रुपयामध्ये आहे तो रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स आहे आणि दुसरा 1299 रुपयामधला जो कोर्स आहे तर तो त्या ठिकाणी आपण काय केलेला आहे, तर लाईव्ह स्वरूपाचा ठेवलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो आमचा एकच प्रामाणिक हेतू आहे की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरं जाऊ लागू नये. ठीक आहे, तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील, शंका असतील तर तुम्ही निश्चितच आमच्याशी आमच्या त्या ठिकाणी जे काही आमचे संपर्क क्रमांक, जे काही फोन नंबर दिलेले आहेत त्यावर बिनधास्तपणे फोन करू शकता. आम्ही आमच्या परीनं तुम्हाला 100% तुमच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. तर लवकरच मित्रांनो याच पद्धतीनं असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर हजर राहू. तोपर्यंत धन्यवाद.